आणि आता बातम्या सविस्तर पाहणार आहोत। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली होती। आजही रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर दुसरीकडे ठाणे आणि पालघरला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ठिकठिकाणी पाणी देखील साचलं आहे, तर पुण्यात देखील खडकवासल्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्यानं पाणी पातळीत वाढ झाली आहे, तर ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुंबईतही काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस होत होता, तर सकाळी मात्र पावसाने पहाटेपासून थोडीशी उसंत घेतली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाने मुंबईत देखील चांगलीच हजेरी लावली आहे। हवामान खात्याकडून येणाऱ्या काळामध्ये नेमके कोणकोणते अलर्ट देण्यात आले आहेत, सविस्तर अपडेट द्याल? नक्कीच वर्षा, आपण जर पाहिलं तर काल पाऊस 15 दिवस थांबलेला होता, मात्र काल परवापासून पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे, बॅटिंग सुरू केलेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर ठाणे असेल किंवा मुंबई असेल, तिथे मुसळधार पाऊस पडताना रात्री पाहायला मिळालं। आता सकाळी जरी पावसाने उसंत घेतली असली तरी ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर अजूनही पाऊस पडताना पाहायला मिळतोय। मुंबईला येलो अलर्ट आज आणि उद्यासाठी देण्यात आला आहे, तर ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे, तर पालघर, सिंधुदुर्ग यासाठी जर आपण पाहिलं तर तिथे देखील ऑरेंज अलर्ट किंवा काही ठिकाणी रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर सध्या वातावरणात थोडा गारवा आलेला पाहायला मिळतोय। 3-4 दिवसापूर्वी अक्षरशः गरमीने नागरिक हैराण झालेले होते, मात्र आता थोडंसं त्यापासून सुटका मिळालेली असली तरी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्यातच आज मेगा ब्लॉक आहे, त्यामुळे रेल्वे देखील जर असाच पाऊस पडत राहिला तर आणखीन विस्कळीत होण्याची भीती देखील वर्तवली जाते। खरं तर वर्षा, आपण बघितलं तर आज सुट्टीचा दिवस आहे, रविवार आहे। अनेक जण आहेत ते पर्यटनासाठी बाहेर जात असतात, धबधब्यांवर जात असतात, त्यामुळे अशा वेळेला अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी पर्यटकांना आवाहन देखील करण्यात आलेलं आहे की धबधब्याच्या ठिकाणी जर तुम्ही जात असाल तर अत्यंत काळजी घ्या, कारण पाऊस जर वाढला तर अचानकपणे पाणी वाढू शकतं आणि अडकण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे काळजी घेण्याचं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे प्रशासनाकडनं। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जे धरणं आहेत ती देखील खरं तर आधीच्याच पावसामध्ये भरून वाहिलेली होती, मात्र आता जर आपण पाहिलं तर आणखीन धरणांमध्ये पाणी साठ्याची वाढ होण्याची शक्यता आहे जर असाच पाऊस पडत राहिला तर। त्यामुळे काही ठिकाणी धरणांची दारं उघडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते वर्षा सध्या। निश्चितच भाग्यश्री, या पावसासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।